नमस्कार, मी कल्पना पारंगे आपलं सगळ्यांचं स्वागत करत आहे व्यवसाय माझा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये. अगदी कमी वेळेमध्ये आणि साध्या आणि सोप्या भाषेमध्ये बचत गट का आणि कशासाठी बनवायचा, बचत गट म्हणजे काय याची माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर बचत गट म्हणजे काय? त्याच्या नावातच आहे बचत आणि गट. गट म्हणजे हा समूह. आपण 10-15 अशा बायकांना घेऊन बचत गट बनवत असतो. आपण बचत गट का बनवायचा? तर केंद्र सरकार, राज्य सरकार वेळोवेळी महिलांसाठी धोरण आखत असतं. नारी सशक्तीकरण, सबळीकरण ह्याच्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवलेले असतात आणि त्याच्यासाठी कर्ज, अनुदान, सबसिडी हे आपल्याला मिळत असतं. तसंच तज्ज्ञ मंडळींकडून आपल्याला योग्य ते मार्गदर्शन भेटतं. आपल्याला लघु उद्योग कसा करायचा ह्याची ट्रेनिंग भेटते. त्याच्यासाठी बचत गट असणं हे अत्यंत गरजेचं आहे. बचत गट बनवताना आपण कमीत कमीत 10 महिला असणे गरजेचं आहे. पण आम्ही सांगतो आपण 12 ते 13 महिला घ्या. एखाद वेळी एखाद 2 महिला जर तुमच्या बचत गटामधून निघून गेल्या तर बचत गटाला काही प्रॉब्लेम होत नाही. बचत गट हा तुमचा व्यवस्थित चालू राहतो. जर तुम्ही 10 महिला घेतल्यात तर एखादी महिला जर बचत गट सोडून गेली तर तो विस्कळीत होऊ शकतो. याच्यासाठी आपण बचत गट बनवताना 10 किंवा 12 बायका घेणं खूप गरजेचं आहे. तसेच बचत गट बनवताना आपण त्यांचे कागदपत्र घेऊन एक फाईल तयार करायची असते. कागदपत्र म्हणजे काय? तर आधार कार्ड, केवायसी असलेले, पॅन कार्ड, लाईट बिल, रेशनिंग कार्ड, तसंच काही अजून पासपोर्ट साईजचे 2 फोटो, अजून थोडे बहुत काही जे कागदपत्र असतील ते आपल्याला वेळोवेळी अपडेट होत असतात. आपल्याला बचत गट जेव्हा आपण बनवत असतो तर त्या फाईलमध्ये आपण ठेवून द्यायचे असतात. तसेच बचत गट बनवताना अजून एक आपण काळजी घ्यायची आहे की ती म्हणजे आपण अध्यक्ष, सचिव आणि खजिनदार जेव्हा निवडत असतो तेव्हा त्यांची स्वतःची घरं असणं गरजेचं आहे. जेव्हा आपण 10 किंवा 12 बायका मिळून आपण जे ठराव लिहत असतो की बाबा माझ्या बचत गटाचं हे नाव आहे आणि आम्ही अध्यक्ष, सचिव, खजिनदार ह्यांची निवड केलेली आहे. तर ठराव म्हणजे काय? जर आपण जे आपण लिखित स्वरूपामध्ये निर्णय घेतलेले असतात, आपल्या सह्या असतात, तो आपला ठराव असतो. तसंच आपण बचत गटाचे नाव जेव्हा ठरवत असतो किंवा आपण सजेस्ट करत असतो, तेव्हा आपण ते नाव दुसरं कुठल्या बचत गटाचं नसावं ह्याची खात्री करून घ्यायची. उदाहरणार्थ जर आपल्या बचत गटाचं नाव श्री स्वामी समर्थ असेल आणि आपण जेव्हा बँकेत जातो अकाउंट उघडायला, तेव्हा तिकडे माहिती पडतं ह्या नावाचं ऑलरेडी बचत गट आहे, तेव्हा आपली धावपळ होते. त्याच्यासाठी आपण 1-2 नावं डोक्यामध्ये किंवा आपल्या लिस्टमध्ये असणं गरजेचं आहे. बचत गटासाठी आपल्याला अनुदान भेटतं राज्य सरकारकडून. म्हणजे आपल्याला सरकार अनुदान देतं. तर ते अनुदान आपल्याला 3 ते 4-5 महिन्यामध्ये मिळतं. तसेच तुम्ही एक रक्कम जी ठरवलेली असतात, महिन्याला ₹200-300 जी आपण तुम्ही भरणार आहात, ती 5 ते 6 महिन्यामध्ये बऱ्यापैकी तुमची जमा झालेली असते. प्लस हे तुमच्याकडे जे खेळतं भांडवल स्वरूपामध्ये तुम्हाला अनुदान मिळालेलं असतं. तर त्याचं तुम्ही 5-6 महिन्यात, 7-8 महिन्यामध्ये एक छोटासा लघु उद्योग सुरुवात करू शकता तुम्ही. लोणचं, पापड, अगरबत्ती, तुमच्या व्यवसायाचं स्वरूप हे अगदी तुमच्या एरियामध्ये कुठला बिझनेस चालतो हेही ठरवू शकता. एखादं तुम्ही स्टॉलही टाकू शकता. तुम्ही तुमच्यावर आहे, तुम्ही कुठला व्यवसाय करणार आहात. त्याच्यासाठी तुम्हाला कर्जही उपलब्ध करून दिलेलं जातं. सरकार तुम्हाला, बँक तुम्हाला लोन देते, सबसिडी असते. ह्याची माहिती तुम्हाला बँक चांगल्या प्रकारे देऊ शकते. तसंच तुम्ही तुमच्या बचत गटाला शिस्त लागण्यासाठी अजून एक नियम करणं गरजेचं आहे. म्हणजे जेव्हा तुमच्या त्या मीटिंग होतात, महिन्याला तुम्हाला एक मीटिंग घ्यायची असते. तुमच्या बचत गटाची तुम्हाला व्यवहार लिहायचे असतात. मग तुम्हाला रक्कम एकत्रित करायची असते. मग ती मीटिंग अटेंड करायला एखादी महिला येत नाही, दांडी मारते, तर तुम्ही त्यांना फाईन मारू शकता. ₹100-50 जी तुम्ही ठरवलेली एक रक्कम असते ती तुम्ही फाईन स्वरूपामध्ये त्यांना मारू शकता. जेणेकरून तुमच्या गटालाही शिस्त राहील. तसंच तुम्हाला हे जे फाईन असतं, ही तुमची जमापुंजीच आहे. बँकेमध्ये ते फाईन स्वरूपामध्ये तुमचे पैसे जमा झालेले असतात. मीटिंग तुम्हाला अ, प्रत्येकेला अटेंड करणं गरजेचं आहे. मीटिंगमध्ये फक्त आपल्या बचत गटासंबंधितच चर्चा होणे गरजेचं आहे. इतर चर्चा केल्यास वाद होण्याची शक्यता असते. बचत गट तुम्ही जेव्हा बनवता तेव्हा
काही महिलांना जर गरज असेल पैशाची, तर तुम्ही त्यांना पैशाची मदतही करू शकता. त्याच्यासाठी तुम्ही त्यांना कर्ज स्वरूपामध्ये देऊ शकता. कर्ज तुम्ही 10 ते 20,000 पर्यंतच द्या, त्याच्यावरती देऊ नका. कारण की एखादी महिलांनी जर तुमची ती अमाउंट परत दिली नाही किंवा देण्यामध्ये विलंब झाला, तर बचत गटावर त्याचा परिणाम होता कामा नये. रिस्क तुमची कमी राहील. त्याच्यामुळे 10 ते 20,000च तुम्ही दिलेत तर ते बरं पडेल. तसंच तुम्ही काय व्याजदर लावाल, तर तुम्ही त्याचं व्याज हे 2% असतं, वार्षिक हे 24% असतं. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जास्त त्यांना चार्जेस लावू शकत नाही. आणि ते दुसरं एक म्हणजे की जर बचत गटातून एखादी महिला बाद झाली, निघून गेली, तर तिचा तुम्ही हिशोब जो असतो हा वार्षिक जेव्हा तुमची सभा असते, वर्षाचा तो तुमचा हिशोब असतो, तेव्हा तिला ती तुम्ही अमाउंट देऊ शकता. तसंच बचत गट चालवताना अजून एक काळजी घ्यायची आहे, ती म्हणजे बचत गट चालवत असताना आपण नेहमी आपलं धोरण निश्चित जर करून चाललो, की बाबा टाईमपास नाही आम्हाला करायचं आहे, की हा बिझनेस आम्हाला करायचा आहे, तर ते एखाद्या जर बचत गटाने ठरवलं आम्हाला पापड, लोणचं हे करायचंय, तर त्याचा तुम्ही पाठपुरावा करणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला ट्रेनिंग घेणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला अधिकाऱ्यांशी भेटणं गरजेचं आहे आणि त्याचा पाठपुरावा घेऊन बँक आपल्याला कसं लोन देईल, बँक आपल्याला काय-काय सुविधा देईल, सबसिडी किती आहे, ह्याचा तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही बँकेत पैसे भरायला जाता, तेव्हा फक्त दर खेपेला अध्यक्ष, सचिव, खजिनदार हे न जाता इतर महिलांनाही पाठवण्याची गरज आहे, जेणेकरून आपल्या गटातील सर्व महिलांना त्यांची माहिती मिळेल आणि प्रत्येकीला आपल्या गटाची आणि बँकेचे व्यवहार हेही समजतील. तसेच तुम्ही जेव्हा बचत गट स्थापन करता, तेव्हा ज्या महिला असतात, हा तुमचा परिवार असतो. जेव्हा एखाद्या परिवारामध्ये आपण एखादं कार्य करतो आणि त्याला आपण सगळं कामाला लागतो उत्साहाने, तसंच जेव्हा तुम्ही एखादा बिझनेस काढाल, जेव्हा तुमचा लघु उद्योग होईल, तेव्हा सगळ्यांचा मिळून सहभाग हा मिळून तुम्ही पुढे जा. कारण की हे करणं खूप गरजेचं आहे. आज बऱ्याच महिला कोट्यावधीची उलाढाल फक्त बचत गटाच्या माध्यमातून करत आहेत. अशी बरीच उदाहरणं आहेत, की शून्यातून सुरू केलं आणि खूप मोठा त्यांचा प्रवास झालेला आहे. तर माझ्या शुभेच्छा आहेत, की प्रत्येक महिलांनी बचत गट करून आणि खूप मोठं व्हावं. तुम्हाला जर अजून काही चांगली माहिती हवी असेल किंवा बचत गट तुम्हाला बनवण्यासाठी मदत हवी असेल, तर जर तुम्ही शहरामध्ये राहत असाल मोठ्या, तर तुम्ही महानगरपालिकेमध्ये जाऊन बाल कल्याण विभाग समिती असते. बाल कल्याण विभागामध्ये जाऊन तुम्ही बचत गटाची माहिती घेऊ शकता. तिकडे सहयोगिनी असतात, त्या तुम्हाला उत्तमरित्या मार्गदर्शन आणि बचत गट उघडण्यासाठी खूप मोठी मदत करू शकतात. तिकडे तुम्हाला फॉर्म सुद्धा भेटू शकतात. तसेच तुम्ही जर ग्रामपंचायतीमध्ये राहत असाल, तिकडे खेडेगावात राहत असाल, तर तिकडे ग्रामसेवक असतात, तिकडे सीआरपी महिला असतात, तिकडेही सहयोगिनी असतात. त्यांची तुम्ही मदत घेऊ शकता. अगदी कमी वेळेमध्ये तुमचा बचत गट स्थापन होऊ शकतो. माझी माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये सांगा. तुर्तास इकडेच थांबते. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. धन्यवाद.